DN न्यूज मराठी, आवाज जनसामान्यांचा। जिल्ह्यातील विकास कामांचं लोकार्पण आणि विविध योजनांचा लाभ वितरण कार्यक्रम शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला। या कार्यक्रमासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती। संपूर्ण शहरात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या स्वागताचे बॅनर झळकले। हे बॅनर आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके यांच्या पुढाकाराने लावण्यात आले। मात्र या बॅनरवर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड आणि राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांचा उल्लेख नसल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे। सत्ताधारी महायुतीच्या अंतर्गत तणावाचे हे संकेत असल्याची चर्चा रंगू लागली आहे। मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात स्थानिक मंत्र्यांना डावलण्यात आल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे। विशेषतः पालकमंत्री हा जिल्ह्याचा प्रमुख राजकीय चेहरा असूनही त्यांचा उल्लेख न केल्याने नाराजीची शक्यता व्यक्त केली जाते। राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांचे नावही या बॅनरवरून वगळण्यात आल्यामुळे स्थानिक स्तरावर असंतोष वाढल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे महायुतीत सर्व काही अलबेल नसल्याचा आभास निर्माण झालाय। विरोधकांनीही या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली आहे। स्वागत बॅनरवरून राजकीय नाट्य रंगले असून पुढील काही दिवसात या वादावर सत्ताधारी पक्षाचे नेते काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, DN न्यूज मराठी, यवतमाळ। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.